खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयातील सन 1992-93च्या 10वीच्या बॅचचे विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या ग्रुपतर्फे खानापूर येथील पठाण वस्ती शेजारील जिल्हा परिषद शाळेला LED टीव्ही प्रदान करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी या बॅचचे असलेले विद्यार्थी सचिन भैया शिंदे म्हणाले की आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे व असे असल्यामुळे आज आपली भाषा व शाळा टिकवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे आले तरच आपली संस्कृती टिकून राहील। त्यासाठी समाजाने आवर्जून पुढाकार घेऊन या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना सढळ हस्ते मदत केली पाहिजे। आर्थिक नियोजन करताना शासनाने जास्तीत जास्त निधी मराठी शाळा वाचवण्यासाठी दिला पाहिजे। या निमित्ताने एकत्रित झालेल्या जुन्या सवंगड्यांनी भवानी माता व श्री खरसुंडी सिद्धनाथाचे दर्शन घेतले। खो खो आणि कबड्डीची टीम आता त्यांची महिलांची गेली। माझी विनंती झाली पाहिजे जी अर्धी तिकडे असं वाटत नाहीये की आम्ही एका शाळेतले आहोत। इतर शाळांच्या सुविधा बघता आपली खानापूर तालुक्यातली खानापूर गावची शाळा आहे। ती शाळा म्हणजे गावचा आरसा असते। जेवढा आरसा स्वच्छ सुंदर तेवढा घ्यावे अशी माझी खरंच खूप तळमळीची विनंती आहे की शाळा जर टॉप मध्ये दिसतील विद्यार्थी पण टॉप मध्ये येतील। त्या मुलाचं उठायचं कसं त्याच्या अपीरियन्स कसं आहे ह्याच्यावर लोकांचा फोकस झालेला आहे। त्यामुळे पालक मोल मजुरी करतात पण इंग्लिश मिडियमला एवढी भरमसाठ फी घालून देतात। काही जण देत आहेत काही जण नाही देत आहेत म्हणजे सगळ्या जणांची क्षमता नाहीये देण्याची। तर माझी इच्छा होती की हा विरोध होते की एवढं महागडं काय गरजेचं आहे एवढ्या महागड्यात मी कशाला गेला म्हणा कमाईत म्हणा असं काय काय घेता येतं मग त्याच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न आहे। तर ह्या सर्व गोष्टी आहेत की तुमच्या काळामध्ये इतिहास घडला पाहिजे। शाळा एक याच शाळेनं या माझ्या सगळ्या मित्रांना घडवलं, या मैत्रिणींना घडवलं, मला घडवलं। या शाळेला मी प्रथम वंदन करते। या देशाच्या मातृभूमीच्या या मातीला मी वंदन करते। माझ्या जन्मदात्या आईला मी वंदन करते आणि माझ्या या सर्व मित्रांना जे होतकरू आहेत, शाळेसाठी समाजासाठी विचार करतात आणि एक सामाजिक जाणीव आपल्या विचारात घेऊन ते कृती करतात, कार्य करतात, त्यांच्या या कार्याला मी नमन करून दोन शब्द तुमच्या समोर बोलण्याची या ठिकाणी मी उभी आहे बोलण्यासाठी। समितीचे अध्यक्ष माननीय तुषार भाऊ आणि मला इथं आल्यानंतर ना किंवा कधीही अशी शाळेत ज्या वेळेला कधी काही छोटी मुलं खेळत असताना किंवा शाळेचा अभ्यास घेत असताना माझं लहानपण आणि मग त्या शाळेतल्या माझ्या मैत्रिणी त्यावेळेचे शिक्षक आणि त्यावेळेचे ज्या काही गोष्टी शिकलेल्या आहेत खेळताना असतील शिकताना असतील वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तरी सुद्धा आम्हाला आमच्या गावाची आमच्या शाळेची जुन्या बालपणातल्या मित्रमैत्रिणींची खूप ओढ असते आम्हाला आणि त्यामुळेच आम्ही एकत्र इथं आलेलो आहोत। तुम्ही आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला घडवलं जातं। तुम्ही छान अभ्यास करावा। सगळ्या गोष्टींमध्ये अभ्यासाबरोबरच इतर ज्या ऍक्टिव्हिटी तुमच्या शाळेमध्ये होतात तुमच्याकडून मी शुभेच्छा देते। बाळांनो तुम्हाला सगळ्यांना तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देते, आशीर्वाद देते आणि माझे दोन शब्द थांबवते। एक मुलगा आणि एक मुलगी पण करू छोटा एक मुलगा एक मुलगी 4-4